निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी। ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी। माननीय श्री आर पाटील सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर यांना मी आमंत्रित करते प्रास्ताविकासाठी। श्री आर पाटील सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते। मंचाच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला जे शिक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण सभा मंडपामध्ये स्थानापन्न व्हावं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतोय कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय आमचे मार्गदर्शक मित्र आर पाटील सर। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या चाफळ केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय पाटील साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करत आहे। मित्रांनो, दुर्दैवानं आजच्या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलेही ध्येय डोळ्यासमोर न ठेवता आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चाचपडत असतात। समोर एखादा आदर्श ठेवून काम करणारा मनुष्य कधी कधी चुकेल, पण अशा माणसाच्या हातून हजारो चुका होत असतील तर कोणताही आदर्श डोळ्यासमोर न ठेवता जर असा मनुष्य कोट्यावधी चुका करू शकतो असं मी म्हणेन। यासाठी जगातला एखादा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि आम्हा चाफळकर सर्व गुरुजनांच्यासाठी असे आदर्श असणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पाटील साहेब यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी इथं उभा आहे। त्यांच्या या 40 वर्षाच्या समर्पित सेवेनंतर ते आपल्या सेवेचा निरोप घेणार आहेत। आपले कोणतेही शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यासाठी पालकापेक्षा कमी नसतात। आज आपण शिक्षक असलो तरी पाटील साहेब यांच्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी विद्यार्थीच होतो। त्यांचे नेहमीच आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। आपण सर्वजण त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत। पाटील साहेब एक उत्कृष्ट आणि मेहनती मार्गदर्शक असण्याबरोबर एक समर्पित अधिकारी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेले आहे। साहेबांचा थोडक्यात जीवनपट आहे। साहेबांचा जन्म 11 ऑक्टोबर 1965 रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे। त्यांना एक मोठी बहीण, 2 मोठे भाऊ। साहेब सर्वात लहानपणापासूनच जातीवंत, हुशार आणि शिक्षणाची आवड असणारे साहेब। त्यांचं प्राथमिक शिक्षण 1972 ते 1979 या काळामध्ये त्यांच्या गावी नाणेगाव खुर्द येथे झालं। प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण त्यांच्याच गावामध्ये हायस्कूलमध्ये 1979 ते 1982 या 3 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केलं आणि 1984 ला ते D.Ed पूर्ण झाल्यानंतर 2185 ला वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी आपल्या ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली। ज्ञानदानाची सुरुवात त्यांनी खंडाळा तालुक्यातील वाटार बुद्रुक इथं केलेली आहे। वाटार बुद्रुक इथं 3 वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली खंडाळा तालुक्यामध्येच कानवडी येथे झाली। खऱ्या अर्थानं त्यांची कानवडी येथे सेवा भरली असं मी म्हणेन, कारण अनेकदा त्यांच्या तोंडून कानवडीचं आम्ही नाव ऐकलेलं आहे। कानवडेकरांनी सुद्धा त्यांच्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे। पुढच्या 3 वर्षानंतर 1991 मध्ये ते आपल्या स्वगृही म्हणजे चाफळ भागामध्ये केरोली या ठिकाणी परत आले आणि स्वतःच्या तालुक्यात आणि स्वतःच्या भागामध्ये त्यांनी आपलं ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं। केरोली बरोबरच त्यांनी डेरवण, पाडोळशी येथे उपशिक्षक म्हणून काम केलं आणि त्यानंतर फक्त 5 महिने माझगाव या ठिकाणी पदवीधर म्हणून त्यांनी सेवा केली
आणि त्यानंतर त्यांना वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून डेरवण या ठिकाणी पदोन्नती मिळाली. वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून 2010 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी काम केलं आणि 2014ला सर्वात मोठी जबाबदारी केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी केळळी नंबर 1 हे केंद्र स्वीकारलं आणि एक अधिकारी म्हणून, एक प्रशासक म्हणून त्यांनी 2014ला आपला कार्याला सुरुवात केली. ते आज अखेरपर्यंत ते केंद्र प्रमुखच म्हणून उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत. असे एकूण 24 वर्षे उपशिक्षक म्हणून, 5 महिने पदवीधर, 6 वर्ष मुख्याध्यापक म्हणून आणि शेवटची 10 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात वयाच्या त्यांच्या 23व्या वर्षी सुरू झालेली आहे. आयुष्याच्या वाटचालीत मनासारखा सोबती मिळणं ही सर्वात मोठी गरज असते आणि असा सोबती पाटील मॅडमच्या रूपाने त्यांना मिळाला. एवढ्या मोठ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये त्यांची मिळालेली साथ ही नक्कीच खूप मोलाची अशी आहे. या दाम्पत्यांना 2 मुली आणि 1 मुलगा असा छोटासाच परिवार आहे. दोन्ही मुली उच्च शिक्षित असून ते आपल्या घरी आनंदात आहे आणि त्यांचा एक मुलगा एक नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सध्या कार्यरत आहे. आपल्या 40 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारख्या आहेत, घडलेल्या आहेत. सुरुवातीला सेवेत असताना 1985 ते 1997 अखेर ते पाटण तालुक्याचे परीक्षा मंडळाचे सदस्य, चापळ भागाचे सदस्य आणि कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या रीतीनं काम बजावलेलं आहे. 1996 मध्ये पाटण तालुक्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. शैक्षणिक वर्ष 2000 ते 2001 या शैक्षणिक वर्षामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. 1999 ते 2003 या काळात पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. जे पाटण तालुक्याची जी अर्थवाहिनी छोटीशीच आहे ते संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा त्यावेळेला दिसून आलेला आहे. 2003 ते 2008 या काळामध्ये त्यांनी कराड पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक पद आणि काही महिने चेअरमन पद म्हणून सुद्धा आपली जबाबदारी चोख पाळलेली आहे. दरम्यानच्या काळात 2005 मध्ये त्यांना समाजरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलेलं होतं. असा आपला 40 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर, प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. यानंतरचे त्यांना त्यांचे आयुष्य निरोगी सुखा समाधानाचे आणि दीर्घायुष्याचे जावो हीच आपल्या सर्वांच्या वतीनं, चापळ भागाच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सेवा काळात वेळेच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा आपल्या परिवाराला, आपल्या आरोग्याला, आपल्या छंदांना वेळेवर वेळ देऊ शकले नाही ते, आणि ती अमूल्य वेळ आता त्यांना मिळणार आहे आणि त्या अमूल्य वेळेचा ते नक्कीच सदुपयोग करतील आणि त्या वेळेचा उपयोग करून राहिलेल्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी सर्वांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद. तशी नाती तर खूप सारी असतात, परंतु काहीच अशी असतात की जी मनाच्या शिंपल्यात मोती बनून राहतात. पिंपळाच्या पानासारखी काहीच माणसं असतात की जी मनाच्या पुस्तकात सतत जपून ठेवली जातात. असंच एक जपून ठेवलेलं नाव म्हणजेच सन्माननीय अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी ही वाट असते. या वाटेवरती अनेक व्यक्तिमत्व भेटतात, अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. अशाच सगळ्या शैक्षणिक प्रवासाला जाणून घेऊयात आपण एका डॉक्युमेंटरीतून. आपण सर्वांना विनंती की साहेबांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो सगळा प्रवास. मंचाला या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण थोडस एक 5 मिनिटासाठी स्थानापन्न व्हावं पुढच्या रांगेमध्ये. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती की डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी आपण पहिल्या 3 रांगेमध्ये थोडा वेळ बसून घ्यावं. पहिल्या 3 रांगेमध्ये मंचावरील सर्व मान्यवर हे स्थानापन्न या ठिकाणी होतील आणि त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सन्माननीय श्री अर्जुन ज्ञानदेव पाटील सेवापूर्तीचा गौरव समारंभ आणि त्यांचा आतापर्यंतचा जो शैक्षणिक प्रवास आहे हा सर्व प्रवास
आपण या ठिकाणी डॉक्युमेंटरी मधून पाहणार आहोत. आपणा सर्वांना विनंती की आपण ही डॉक्युमेंटरी पाहून घ्यावी. डॉक्युमेंटरी चालू करा. मनाच्या हळव्या कोपऱ्यात अलगद कोरून ठेवलेलं एक नाव, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा एक अवलिया, अडीअडचणीत दीपस्तंभासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एक मार्गदर्शक, मैत्रीच्या दुनियेतील जाणता राजा, ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि चापळ भागातील सर्व शिक्षकांचा आधारवड सन्माननीय अर्जुन ज्ञानदेव साहेब यांचा जीवनपट सादर होतो. सुस्वभावी व्यक्तिमत्व अर्जुन पाटील साहेब. बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी, आज करेन क्षितिज पार. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री रामभूमी चाफळच्या खोऱ्यात उत्तर मांड नदीच्या तीरावर वसलेल्या नाणेगाव खुर्द या छोट्याशा डोंगर कुशीत हिरवाईने नटलेल्या खेडेगावात 11 ऑक्टोबर 1965 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेलं बाळ, त्याचं नाव अर्जुन. शेतकरी असलेल्या आईवडिलांनी शेतात काबाड कष्ट करून आपली 3 मुलं आणि 1 मुलगी यांना चांगलं शिक्षण देण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे वाचनाची आवड, शिक्षकांशी आज्ञाधारकपणे वागणं आणि तल्लख बुद्धिमत्ता असणारा अर्जुन शाळेत सर्वांचा लाडका झाला. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण आपल्या गावातच नाणेगाव खुर्द या प्राथमिक शाळेत घेतलं. श्री कडव गुरुजी, श्री बाग पाटील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन ज्ञानाचे धडे गिरवू लागला. इयत्ता 8वी ते 10वीचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल नाणेगाव खुर्द या माध्यमिक शाळेत घेतलं आणि अर्जुन इयत्ता 10वीला उत्तम गुणांनी पास झाला. मनात बाळगलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न घेऊन गुरुजन अध्यापक विद्यालय पाटण या ठिकाणी डीएडला प्रवेश घेतला. कष्ट करण्याची जिद्द आणि परिस्थितीशी 2 हात करण्याचे मनगटातील बळ, त्याच्या जोरावर अर्जुन ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात नवीन पिढी घडवण्यासाठी सज्ज झाला. 2 जानेवारी 1985 रोजी तो आनंदाचा क्षण आला. अर्जुन खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाला. माझे छोटे बंधू अर्जुन पाटील यांनी हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन केंद्र प्रमुखी पदावर पोहोचले. त्याच्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि माझी पार्श्वभूमी म्हणजे शेतकरी कुटुंबातील, आम्ही शेतीवर अवलंबून राहणारे, तरी बी त्यांनी म्हणजे लहानपणापासून स्वभाव चुणचुणीत असल्यामुळे आणि शिक्षण चांगलं घेतलं आणि चांगल्या पदावर गेले. आमच्या आणि मी एअरफोर्स मध्ये असताना सुद्धा कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे आपल्या अंगावर घेऊन आतापर्यंत पूर्णपणे निभावली. आणि इथून पुढेही त्यांनी जसे विद्यार्थी घडवले तसे समाज घडवावा ही त्यांना मी एक विनंती करतो आणि त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातली माणसं. तशी बरीचशी माणसं अर्जुन पाटील गुरुजींना आयुष्यात लाभत गेली आणि त्यांना ते आपलंसं करत गेले. खंडाळा तालुक्यातील कानवडी या ठिकाणी 1988 ते 1991 या कालावधीत इयत्ता 7वीचा 100% निकाल लावला. उत्तम ज्ञानदानाचं कार्य केलं. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असणारे अर्जुन पाटील गुरुजी गाव पातळीवरील लग्न समारंभ, सण उत्सव आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ लागले आणि यातूनच त्यांना शिक्षक प्रश्नाविषयी लढण्याची प्रेरणाही मिळत गेली. श्री काळे सर आणि श्री HV जाधव साहेब यांच्यासारखी चांगली माणसं अर्जुन पाटील गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला आकार देत गेली. अर्जुन पाटील माझे मित्र उद्याच्या 30 ऑक्टोबर रोजी शेवटचे होत आहेत. ते लहानाचे मोठे ज्या गावामध्ये झाले त्या गावाला मुळातच चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक वारसा आणि सामाजिक वारसा आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. त्यांचं
सर्व शिक्षण त्यांच्या गावातच झालं. गावात म्हणजेच इंग्लिश नाणेगाव या ठिकाणी झालं. चांगल्या पद्धतीने शैक्षणिक वारसा आणि शैक्षणिक गुणवत्ता असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना ज्ञानरूपी किंवा शैक्षणिक रूपी असं बाळपण त्यांच्या गावातच मिळालं. त्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये उत्तम प्रकारे त्याची राबवणूक केली आणि चांगल्या प्रकारे यश संपादन केलं. त्यांचा नोकरीचा कालावधी पाहिला तर ते उपशिक्षक पासून ते केंद्र प्रमुख या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. केंद्र प्रमुख पदावर काम करत असताना विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागते. खरे पाहता आपला पाटण तालुका हा चाकूर भाग अत्यंत डोंगराळ भाग. त्या डोंगराळ भागामध्ये विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. परंतु पाटील सरांनी निश्चितच या सर्व अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांची चांगली प्रगती राखण्याचा प्रयत्न केला आणि चांगलीच गुणवत्ता राखलेली आहे. त्यांनी आपल्या ज्या ज्या केंद्रामध्ये कार्यभाग घडले त्या केंद्रामध्ये शालेय सहशालेय विविध प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत आणि आपल्या केंद्राची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे. एंड युजर हा विद्यार्थी याच्यापर्यंत त्यांच्या उपक्रमाची निश्चितच त्याला चांगला लाभ झालेला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण सर्व शिक्षक निश्चितच त्यांनी उंचावलेला गुणवत्तेचा आलेख आहे तो अधिक उंचावत राहत याची मला खात्री आहे. त्यांनी चांगल्या केलेल्या कामाबद्दल माझं मनापासून त्यांना अभिनंदन, त्यांचं कौतुक. पुढील त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. अर्जुन पाटील गुरुजींना आपल्या मातृभूमीत केळवली नंबर 1 या शाळेत सेवा करण्याची संधी मिळाली. तर डेरवण प्राथमिक शाळेत सेवा कालावधीतील सर्वात जास्त सेवा करण्याचं भाग्य पाटील गुरुजींना मिळालं. शाळेत कवायत, संचलन, शैक्षणिक सहल, वृक्षारोपण, गांडूळ खत निर्मिती असे अनेक शालेय उपक्रम पाटील गुरुजींनी हिरिरीनं राबवले. वक्तृत्व स्पर्धांमध्ये, निबंध स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यात पाटील गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. तत्कालीन उपसभापती DG यादव, गट शिक्षणाधिकारी KL पठारे साहेब यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं. 2005 या सालात पाटील गुरुजींचे 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले. विशेष बाब म्हणजे अर्जुन पाटील गुरुजींच्या हाताखाली शिकलेली वृषाली यादव ही विद्यार्थिनी आज गटविकास अधिकारी वर्ग 1 या पदावर चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत आहे. तर दुसरी विद्यार्थिनी निलिमा माने ही पाणी पुरवठा अधिकारी वर्ग 1 या पदावर चिपळूण या ठिकाणी कार्यरत आहे. आपले विद्यार्थी उच्च पदावर विराजमान होणं यापेक्षा मोठा गौरव एका शिक्षकासाठी कोणता असू शकतो. अर्जुन ज्ञानदेव पाटील या ठिकाणी आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर इयत्ता 8वी पासून ते D.Ed त्याचबरोबर खंडाळा तालुक्यामध्ये आम्ही दोघंजण एकत्र सर्व्हिसला होतो आणि त्याचबरोबर बदली होऊन या ठिकाणी आम्ही पाटण तालुक्यामध्ये केळवली या ठिकाणी एकत्र राहिलो. जवळजवळ बरेच कालावधी या ठिकाणी आमचा एकत्र गेला. त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये पाहिलं तर एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं नाही, केंद्र प्रमुख म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगली अशी सेवा या ठिकाणी त्यांनी बजावलेली आहे. या ठिकाणी चापळ भागाचा विकास व्हावा यासाठी उत्तम असे मार्गदर्शक आम्हाला लाभले. त्यामध्ये HV जाधव असतील, त्याचबरोबर देवकर गुरुजी असतील, ही टीम जी आहे या टीम खाली आमची टीम या ठिकाणी तयार झाली आणि भागाचा विकास या ठिकाणी शैक्षणिक विकास होण्यासाठी सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी काम केलं. आज जर पाहिलं तर त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं असं भागातील लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी ते उत्तम प्रशासक ठरलेले आहेत. या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आजच्या या सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी चापळ भागातील सर्व शिक्षकांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. अर्जुन पाटील गुरुजींच्या उल्लेखनीय अशा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन 1996 मध्ये पंचायत समिती पाटण यांच्याकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री माननीय विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले. तसंच सन 2000 मध्ये जिल्हा परिषद सातारा यांचेकडून लेखक आनंद यादव यांच्या हस्ते
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊनही पाटील गुरुजींचा गौरव करण्यात आला. अर्जुन पाटील गुरुजींच्या कार्याचा आलेख असाच वाढत गेला आणि याला साथ लाभली त्यांच्या सुविद्य पत्नी आदर्श शिक्षिका सौ रंजना पाटील मॅडम यांची. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे पाटील मॅडम शाळा आणि कुटुंब याची जबाबदारी सांभाळत अर्जुन पाटील गुरुजींना मोलाची साथ देत आहेत. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा अशी अपत्य आहे. मुलगी निलिमा B.Pharm आहे तर अपर्णा डिप्लोमा पदवीधर आहे. मुलगा धनंजय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याची प्रचिती त्यांच्या कुटुंबाकडे पाहिली की येते. अर्जुन पाटील गुरुजींनी संघटनेच्या विविध पदांवरही काम केले. शिक्षक प्रश्नांविषयीच्या आंदोलनात पुढाकार घेतला. त्यामुळं कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीमध्ये संचालक आणि चेअरमन म्हणून सन 2003 ते 2008 या कालावधीत पाटील गुरुजींनी काम केले. सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन पाटील गुरुजींना सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी संस्थेस भेट दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे नेते कैलासवासी शिवाजीराव पाटील अण्णा यांची शाबासकीची थाप ही अर्जुन पाटील गुरुजींच्या पाठीवर पडली. याच कालावधीत 2005 मध्ये समाजरत्न पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले. पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे प्रवर्तक आणि संस्थापक संचालक, परीक्षा मंडळ पाटणचे विभागीय सचिव अशी मानाची पदं अर्जुन पाटील गुरुजींनी भूषवली. माझे परममित्र श्री अर्जुन ज्ञानदेव पाटील हे दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अतिशय स्वभावानं मनमिळावू आणि मित्रत्व कसं असावं तर त्यांच्याकडून त्यांच्या संगतीत मला कळालं आणि मला असे ते मित्र लाभले. त्यांचं शैक्षणिक कार्य म्हटलं तर त्यांची सेवा आज जवळजवळ 38 वर्षे 10 महिने आणि शिक्षक, त्यानंतर पदवीधर शिक्षक, त्यानंतर मुख्याध्यापक आणि त्यानंतर केंद्रप्रमुख असा पदोन्नतीचा सर्व त्यांना मान मिळवणारे हे पहिलेच माझे मित्र शिक्षक आहेत. ते मला अभिमानानं आवर्जून नमूद करावं वाटतं. त्यांच्या बाबतीत बोलायचं सामाजिक कार्याच्या बाबतीत तर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे ते पहिल्यापासून सभासद असून त्यांनी संघटनेवर विविध पदावर काम केले. कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून सन 2003 ते 2008 या सालात मी आणि ते एकत्र संचालक आणि चेअरमन पदी त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मग आर्थिक असो किंवा त्यांच्या घरगुती अडचणी असो त्या सर्वात त्यांनी मोठं काम केलेलं आहे. संघटनेचं शेवटी त्यांनी नेतेपद पाटण तालुक्याचं स्वीकारलं आणि त्या पद्धतीने त्यांनी शिक्षक बंधू भगिनींची सेवा केलेली आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो आणि त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यास मी तमाम महाराष्ट्र राज्य शिक्षक संघातर्फे आणि माझ्या वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना सेवानिवृत्तीचं आयुष्य आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक संघ. अर्जुन पाटील गुरुजींनी ज्ञानदानाबरोबर सन 2010 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed पदवी प्राप्त केली आणि 30 जानेवारी 2013 रोजी केळोली नंबर 1 या केंद्राचे केंद्र प्रमुख पदावर ते रुजू झाले. चाफळ, नाणेगाव खुर्द, वाघजाईवाडी, बिहे, मारुल हवेली इथंही केंद्र प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणानं पेलली. केंद्र प्रमुख पदाच्या कार्यकाळात त्यांनी बाल आनंद मेळावे, क्रीडा स्पर्धा, शिक्षण परिषद विविध प्रशिक्षण यांचं अचूक नियोजन केलं. प्रशासनावर असणारी घट्ट पकड आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव यामुळं अधिकार पदाची धार न वाटता पाटील गुरुजी सर्वांना आधार वाटत गेले. सर्वांना समजून घेऊन कसं काम करावं हे अर्जुन पाटील साहेब यांच्या कार्यातून दिसून येतं. केंद्र प्रमुख संघटनेचे तालुका अध्यक्षपद आणि शिक्षक भारती केंद्र प्रमुख संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्षपदाची धुरा पाटील गुरुजींनी समर्थपणानं पेलली. 31 ऑक्टोबर 2023 रोजी
अर्जुन पाटील साहेबांच्या अखंड सेवेची सेवापूर्ती होती. अशा या सुस्वभावी व्यक्तिमत्वास सेवापूर्ती निमित्त शिक्षक वृंद चाफळपीठ विहे नंबर 1 मारुल हवेली केंद्र यांचे इकडून आभाळभर शुभेच्छा. आदरणीय पाटील साहेब आपणास निरामय आयु, आरोग्य, सुख समृद्धी, समाधान आणि आनंद प्राप्ती हो हीच सदिच्छा. आपल्या महान कार्यास आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. गेले 8 दिवस ज्या कामासाठी हात अनाहूतपणे चालत राहिले, ती जी डॉक्युमेंटरी आपण आता पाहिली, त्या डॉक्युमेंटरीसाठी ज्यांनी सहकार्य केले ते आमचे सातारचे शंभू भंडारे, त्याचबरोबर सागर शिंदे आणि संकलन आणि सहकार्य याच्यामध्ये आमचे केंद्र संचालक दादासाहेब गायकवाड असतील, प्रमोद पवार सर असतील, तर यांचं देखील या निमित्तानं मी स्वागत आणि आभार मानेन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक पाटण पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी सन्माननीय नितीन जगताप साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील चाफळपीठाच्या वतीने या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होते. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. सन्माननीय मधुसूदन सोनवणे साहेब माजी केंद्र प्रमुख वाघजाईवाडी यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत होते. सन्माननीय हनुमंत काटे साहेब केंद्र प्रमुख उमरस हनुमंत काटे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. पाटण तालुका पंचायत समितीचे माजी शिक्षण अधिकारी सन्माननीय नितीन जगताप साहेब यांचं चाफळपीठाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. सन्माननीय मधुसूदन सोनवणे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होते. वाघजावडी केंद्राचे माजी केंद्र प्रमुख सन्माननीय सोनवणे साहेब, त्याचबरोबर हनुमंत काटे साहेब यांचं देखील केंद्र प्रमुख उमरज यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय उत्तम गाडगे साहेब केंद्र प्रमुख यांचं देखील चाफळपीठाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत होत आहे. सन्माननीय मिलिंद कांबळे अध्यक्ष पाटण तालुका बहुजन शिक्षक संघ यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. संतोष काटकर सर व्हाईस चेअरमन पाटण तालुका शिक्षक सोसायटी यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं. पुन्हा एक वेळ उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. शब्दाला धार न देता आधार देऊन सांगणारा एक मार्गदर्शक, सामाजिक बांधिलकी जबाब सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा नेता, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, श्रेष्ठत्व आणि मित्रत्व अशा विविध गुणांचा सुरेख असणारा संगम म्हणजेच अर्जुन ज्ञानदेव पाटील यांचा सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी चाफळपीठाच्या वतीनं सत्कार होतोय. उपस्थित मंचावरील मान्यवरांच्या हस्ते आणि चाफळपीठातील प्रमुख प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक केंद्रातील 2 शिक्षकांच्या हस्ते, महिला शिक्षकांच्या हस्ते प्रातिनिधिक एकच सत्कार आपण या ठिकाणी घेतोय. आणि यानंतरचे उर्वरित जे सत्कार आहेत ते आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. आपला पहिला सत्कार चाफळपीठाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. सन्माननीय श्री अर्जुन ज्ञानदेव पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त चाफळपीठाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. प्रतिनिधी म्हणून ज्यांची नावं नेमलेली आहेत त्या व्यक्तींनी सत्कारासाठी पुढे यायचं आहे. सुरेखा जाधव मॅडम, साळवे मॅडम. सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी 4ही केंद्रातील प्रतिनिधींनी पुढे यायचंय. आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा, आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी जीवनात दरवळावा,
सुख तुम्हाला मिळावे आणि दुःख दूर पळावे, सुख तुम्हाला मिळावे आणि दुःख दूर पळावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा, आनंदाचाच यावा. सेवापूर्तीच्या निमित्तानं चाफळ बिटाच्या वतीनं साहेबांचा सपत्नीक या ठिकाणी सत्कार होतोय. या निमित्तानं सन्माननीय अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब, केंद्र प्रमुख चाफळ मुले, केळवणी नंबर 1, वागजळवाडी, नाणेगाव खुर्द, मारू हवेली आणि विहे नंबर 1 अशा 6 केंद्राचा पदभार ज्यांनी समर्थपणे पेलला ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब यांचा चाफळ विटाच्या वतीनं सपत्नीक सत्कार. एक असं नाव अर्जुन ज्ञानदेव पाटील, तो म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व, जीव म्हणजे अर्जुना समान धारिष्ट, न म्हणजे न संपणार कर्तृत्व, ज्ञा म्हणजे ज्ञानवंत नेतृत्व, न म्हणजे नजरेत भरणार वक्तृत्व, ते म्हणजे देवा समान श्रेष्ठत्व, व म्हणजे वक्तशीर कार्यकर्तृत्व, का म्हणजे पारिजातकाचं दातृत्व, ती म्हणजे टिकणार सामर्थ्य आणि ल म्हणजे लखाकणारं मित्रत्व. अशा सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वास चाफळ विटाच्या वतीनं सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सन्मान या ठिकाणी होतोय. संपूर्ण पोशाख भेटवस्तू देऊन या ठिकाणी शिक्षक वृंद चाफळ बीट यांच्या वतीनं साहेबांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सत्कार या ठिकाणी आयोजित. करुण जावे बरेच काही निघून इथून जाताना, कहीवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटी देताना. साहेब, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप काही केलं, आमच्यासारख्या शिक्षकांना नवीन नवीन शिकण्याचं बळ दिलं. म्हणून तर साहेब, तुमच्यामुळे शिक्षकांचं सोनं झालं. अज्ञानाला झुगारून देऊन साहेब ज्ञानाचा अर्थ आपण पटवून दिलात. तुमच्यामुळे साहेब शिक्षकात नवीन उर्मी आली. निवृत्तीच्या वयातही साहेब चेहरा तुमचा फुललेला, सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुमचा फुललेला. असंच जीवन फुलत जावो हीच एक सदिच्छा पुढील जीवनासाठी साहेब आमच्या सर्वांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्यातील आदर्श शिक्षकाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्यातील उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्यातल्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतोय एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. माननीय श्री अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब यांचा सपत्नीक सत्कार चाफळ विटाच्या वतीने या ठिकाणी संपन्न असं झालेला आहे. मंचावरील सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न आणण्याची विनंती करतोय. यानंतर माणसातील माणसाला पुढील आयुष्यासाठी चाफळ बिटाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना करते. या निमित्तानं अजून एक सन्मान होतोय. आज दुग्ध शर्करा योग 29/10/2023 आमचे मित्र कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय RR पाटील सर यांचं या ठिकाणी आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं चाफळ बिटातील सन्माननीय RR पाटील सर यांचं देखील शुभेच्छा वाढदिवसानिमित्त दिल्या जात आहेत. रमेश रामचंद्र पाटील माजी चेअरमन कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटी यांचं शिक्षक वृंद चाफळच्या वतीनं वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा त्यांनी स्वीकाराव्यात अशी त्यांना या ठिकाणी मी विनंती करतोय. मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणि रमेश रामचंद्र पाटील. र म्हणजे रवी इतकाच तेजस्वी, मे म्हणजे मेघा इतकीच विशालता, श म्हणजे शक्तिशाली संघटक, रा म्हणजे राजा समान औदार्य, म म्हणजे महत्वाकांक्षी नेतृत्व, च म्हणजे चंद्राची शीतलता, व म्हणजे द्रष्टा कार्यकर्ता, पा म्हणजे पाहताच हसतमुख, टी म्हणजे टिकणारी सहनशीलता आणि ल म्हणजे लक्षवेधी नेतृत्व. असे आमचे मित्र रमेश रामचंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त आभारभर शुभेच्छा. यानंतर सिद्धेश बाबर याचा विभागीय स्तरामध्ये
जुडो या क्रीडा प्रकारामध्ये तो रौप्य पदक विजेता आहे आणि कुस्ती या प्रकारामध्ये विभागात त्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे. सर्वांच्या वतीनं त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचे. सिद्धेश बाबर. या ठिकाणी या विद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण कुंभार, सन्माननीय अरुण कुंभार यांच्या मार्फत साहेबांचा सत्कार होत आहे. फक्त विनंतीसह एकच सत्कार या ठिकाणी आम्ही जागाचा घेतलेला आहे. तर सत्कार आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. कृपया विनंती आहे आपल्या सर्वांना की सत्कारासाठी आग्रह आपण आता धरू नये. आपण कार्यक्रमाच्या शेवटी आपण ते सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. या ठिकाणी सत्कार मूर्तींचा सत्कार होत असताना बिटाच्या वतीनं त्यांना संपूर्ण पोशाख, कुलस्वामिनीची मूर्ती आणि मानपत्र या ठिकाणी प्रदान करण्यात आलं. आणि या मानपत्राचा मजकूर वाचनासाठी मी आमंत्रित करत आहे सन्माननीय अनिल यादव सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगेवाडी. नमस्कार. सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना अभिवादन करून आत्ताच केलेल्या सत्कार मूर्ती सन्माननीय अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब यांना बिटाच्या वतीनं संपूर्ण पोशाख, कुलस्वामी मूर्ती व मानपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले. या मानपत्रावरील मजकुराचे वाचन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मानपत्राचा मजकूर खालील प्रमाणे. माननीय श्री अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब, केंद्र प्रमुख, सेवाकाल 2/1/1985 ते 31/10/2023. आपण प्राथमिक शिक्षक म्हणून 38 वर्षे सेवा केली. शैक्षणिक कर्मभूमीतील आपण ज्ञानाचे वारकरी. शिक्षण क्षेत्रासारख्या ज्ञान प्रवाहात आपण गेली अनेक वर्ष कार्यरत आहात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे ओळखून शैक्षणिक कार्याबरोबर राष्ट्रीय, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलात. एकूणच आपल्या कार्याचा ठसा उमटवलात. आपल्या तेजोमय वाणीने मुलावर संस्कार कोरलेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे सुरू ठेवले. या प्रदीर्घ सेवाकालात आपण अनेक आदर्श विद्यार्थी घडवले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज आपण सेवानिवृत्त होत आहात. तुमचा आदर्श, उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी दिशादर्शक ठरेल. आपण जाज्वल आयुष्य असेच उजळत राहो हीच प्रार्थना. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट. हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. आपण दिनांक 2 जानेवारी 1985 रोजी प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार बुद्रुक, तालुका खंडाळा येथे रुजू झालात. त्यानंतर खंडाळा तालुक्यातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानवडी, फलटण तालुक्यातील ढवळेवाडी आणि पाटण तालुक्यातील केळोली, डेरवण, पाडलोशी या शाळेत उपशिक्षक पदावर काम केले. जिल्हा परिषद शाळा माझगाव येथे पदवीधर, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरवण येथे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून दैदिप्यमान कामकाज केले. त्यानंतर पाटण तालुक्यातील केळोली नंबर 1 आणि चाफळ मुले या केंद्राचे केंद्र प्रमुख पदावर अतिशय उत्कृष्ट प्रशासन हाताळले आणि केंद्र प्रमुख या पदावर दिनांक 31/10/2023 रोजी निवृत्त झालात. शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या या अतुलनीय व गौरवास्पद योगदानाबद्दल आपणास हे मानपत्र प्रदान करीत आहोत. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मित्र विजय खांडके, अध्यक्ष जिल्हा शिक्षक संघ यांचं देखील शिक्षक वृंद चाफळ बिटाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नेतृत्वाच्या विशाल अंगणी आपण समाजकार्याचा पाया घातला. कर्तृत्वाला दातृत्वाची जोड देत कळस निस्वार्थी त्यागाचा उभारला. मी विनंती करतोय साहेबांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी वाठार बुद्रुक शाळा सन्माननीय प्रकाश भोसले सर यांना की त्यांनी
आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपण सेवापूर्ती गौरव या निमित्ताने आमचे पहिले गुरुजी अर्जुन ज्ञानदेव पाटील, तर मी पहिला विद्यार्थी वाटर बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तसं पाहायला गेलं तर मी आता 6वी मध्ये होतो. 6वी मध्ये असताना आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटर बुद्रुक या ठिकाणी अर्जुन पाटील म्हणजे लोंढे सर, म्हणजे लोंढे गुरुजी, आणि त्याचबरोबर आमचे दुसरे गुरुजी होते सुरेश साळवे गुरुजी. हे दोघं या ठिकाणी हजर झाले. हजर झाल्यानंतर आता आम्ही बालचमू छोटे छोटे आम्ही यांच्याकडे बघायला गेलो, मारतात का, काय करतात का, पण तसं नाही. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ह्या दोघांनी ज्ञानार्जनाचं चांगलं काम दिलं आणि आधार पण खूप चांगल्या प्रकारे दिला. विशेष सांगायचं म्हणजे जे शिष्यवृत्तीचे तास असतात ते आम्हाला चांगल्या प्रकारे पाटील सरांनी सुद्धा घेतले, त्याचबरोबर साळवे सरांनी घेतलेले आहेत. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हटली तर जे पूर्वी बघा नाईट स्टडी असायची, हे आजपर्यंत मी कधी बघितली नाही, परंतु ह्या दोन गुरुजींनी आमच्या गावामध्ये नाईट स्टडी सुरू केली. रात्रीची शाळा जवळजवळ 7 ते 10 वाजेपर्यंत चालायची आणि आमच्यामध्ये खूप असं प्रगती झाली. आणि प्रगतीमुळे जे आम्हाला काही वाचा येत नव्हतं, थोडंफार लिहायला येत नव्हतं, परंतु गुरुजींच्या दाखाने, प्रेमाने, आपुलकीने आम्ही खूप चांगलं शिकलो. माझा परिचय थोडक्यात मी सांगतो. मी प्रकाश भोसले. मी सध्या फलटण तालुक्यात एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझी सर्व्हिस 32 वर्ष झालेली आहे. हे खास लोंढे सर आणि साळवे गुरुजी यांच्यामुळं. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली, पहिली अपॉइंटमेंट मला पाटण तालुक्यात मिळाली आणि ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडावागापूर. ज्यावेळी मला ऑर्डर हातात आली, मी पाटणवरून एसटी मध्ये बसलो. आता ही सडावागापूर कुठे कोणाला माहिती, पण नशिबाने केळवे मधले एक गुरुजी होते, नाव काही मला आठवत नाही, पण मोरे गुरुजी असावेत, लेंगा शर्ट टोपी होती. त्यांनी सहज मला विचारलं, कुठलं पाहुणं? तर म्हणलं वाटर बुद्रुकचं, तालुका खंडाळा. असं? अहो आमच्या गावातलं 2 मास्तर तिकडे होतं. कोण? तर म्हणले लोंढे मास्तर आणि साळवे मास्तर. तर बरं ठीक आहे म्हटलं, असू देत. मग म्हटलं तुम्ही कोण? तर म्हटलं मी पण शिक्षक आहे, पण ते मला गुरुजी होते. मला खूप मोठा आनंद झाला. चरेगाववर आम्ही दोघं उतरलो. संध्याकाळचे 6 वाजले होते. मला त्यांनी सांगितलं चाफळच्या पुढे गेलो नाणे खुर्द गावात तुम्ही उतरा. ऑगस्ट महिन्यातली माझी ऑर्डर होती. धुळे असा पाऊस पडत होता. मला म्हणले एक वडा ओलडून तुम्ही पुढे जावा. आणि खरंच तुम्हाला सांगा मला आनंद होतोय की सरांचं घरपण जवळ होतं. रात्रीचं 7 वाजल्या होत्या. दार वाजवलं, सरांनी दार उघडलं आणि त्या गुरुजींनी सांगितलं की तुमचा पहिला विद्यार्थी आलाय. मी गुरुजींच्या पाया पडलं. गुरुजींनी मला आलिंगन दिलं आणि म्हटले तू राह इथं छानपैकी. आणि म्हटले कुठली शाळा मिळाली? सडावागापूर. अरे बापरे, एवढे वर? म्हणलं गुरुजी मी जाणार, काही काळजी करू नका अजिबात. त्या दिवशी गुरुजींच्या घरी मी राहिलो. राहिल्यानंतर पुन्हा मला त्यांनी सांगितलं की केळवलीला माझगावची गुरुजी आहेत, साळवे गुरुजी, त्या ठिकाणी जायचं. तिथे गेल्यानंतर साळवे गुरुजींना समजलं केव्हा आपला विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे. ते मला म्हणले काही काळजी करू नको, तू इथे राहा आणि रोज सडावागापूरला जा. म्हणजे मला एकच गोष्ट म्हणायची की लोंढे गुरुजी म्हणजे पाटील गुरुजी आणि साळवे गुरुजी यांनी या ठिकाणी मला खूप चांगले आधार दिला आणि मला स्फूर्ती दिली, मला प्रेरणा दिली. फक्त इथं एकच सांगायचं आहे की सरांचं काम हे खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यांनी वाटरामध्ये जसं काम केलं तसं सगळ्या ठिकाणी काम केलं. सरांची मधून आमची काय बदली माझी 1996 झाल्यानंतर आमचा थोडासा भेटण्याचा काळ कमी गेला. परंतु जेव्हा 2005 साली अँड्रॉइड मोबाईल आले, व्हॉट्सअप आलं,
या निमित्ताने दोन्ही सरांचे मला त्या ठिकाणी नंबर मिळाले आणि बोलणं चालणं सुरू झालं. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आता जरी पाहिलं तर गुरुजी अजून टकाटक दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो हे जर करत असताना त्यांचे सुद्धा त्यांना साथ देणारे त्यांच्या पत्नी, त्यांच्या 2 मुली आणि त्यांचा मुलगा हे ऐकलं या ठिकाणी खूप समाधान वाटलं. वेळ तसा कमी आहे, मी तासभर बोलील पण नको. शिक्षक म्हणला की खूप वेळ बोलत असतो, एकदा माईक सापडला की ते खूप बोलत असतात. तर पुनश्च एकदा अर्जुन ज्ञानदेव पाटील सर सेवापूर्ती गौरव निमित्त वाटार बुद्रुकचे आमच्या बरोबर आलेले एक दुसरे शिक्षकच आहेत, दत्तात्रय साळुंखे म्हणून आहेत, ते पाठीवर बसलेत. आम्ही दोघं या ठिकाणी आलो. आमच्या वाटार बुद्रुकच्या तर्फे या ठिकाणी सरांना सेवापूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सरांचं आरोग्य खूप चांगलं जावं, कौटुंबिक सुख चांगलं मिळावं आणि सरांनी जसा आता जो त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो आहे, ती चकाकी आहे, तशीच ठेवावी. आणि या ठिकाणी संयोजकांनी मला एवढ्या लांबून येऊन पहिलीच वेळ बोलण्याचा चान्स दिला, पहिला विद्यार्थी म्हणून संयोजकाचं माझ्याकडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद भोसले सर. सर्व मनोगत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना माझी नम्र विनंती की वेळेचं बंधन ठेवून आपण आपलं मनोगत थोडक्यात मांडावं. यानंतर शिक्षकांचे मनोगत, यामध्ये प्रथमतः मनोगत व्यक्त करणार आहेत श्री रमेश पोतदार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरेवाडी, केंद्र संचालक नाणेगाव बुद्रुक. केंद्र संचालक वाघजाईवाडी. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे सत्कारमूर्ती सन्माननीय पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक, एक माणूसपारखी अधिकारी आज सेवानिवृत्त होत आहे. गेली 5 वर्ष या चाफळ भागामध्ये काम करत असताना केंद्र संचालक म्हणून आमची जवळजवळ 4 निवड केली आणि प्रशासन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने आपण आजपर्यंत पूर्ण करत आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं जर पाटील साहेबांची जी थाप, चांगल्याला चांगलं म्हणण्याची थाप, खऱ्याला खरं म्हणण्याची थाप आणि एक आधार जो होता तो भविष्यामध्ये आज ना उद्या आमचा तुटणार आहे. परंतु चाफळ भागाचा अजेंडा, चाफळ भागाचा झेंडा पाटण तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये प्रथम स्थानी ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या पाटील साहेबांनी केलेलं आहे. कारण मी H.V. जाधव साहेबांच्या हाताखाली सुद्धा जवळजवळ तालुक्याचं शिष्यवृत्तीचं काम केलेलं आहे. पाटील साहेब मी इथं आल्या म्हणले की सर तुम्हाला या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून काम करावं लागेल. गायकवाड सर असतील, मोहिते मॅडम असतील, कोळी सर असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासन चालवत असताना खऱ्या अर्थानं जे मागं खंबीरपणे उभे होते ते पाटील साहेब, आणि म्हणून आजपर्यंतची कारकीर्द या चाफळ भागाची चांगल्या पद्धतीने आम्ही यशस्वी करू शकलो. चांगली व्यक्ती, चांगला दिवस, चांगला माणूस याची किंमत वेळ निघून गेल्यानंतर कळते. साहेब भविष्यामध्ये आम्हाला खूप अडचणी निर्माण होणार आहेत. यापुढे सुद्धा असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत. वैयक्तिक जीवनाचा जर विचार करता, कधी नव्हती कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीची ओबीची सीट पाटण तालुक्याला कधी मिळाली नव्हती, परंतु खास माझ्यासाठी त्यांनी ओबीसी सीट पाटणसाठी आणली, परंतु मी त्याच्यासाठी नकार दिला. पाटण तालुका शिक्षक सोसायटीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये 17-0 जे पॅनल निवडून आलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा पाटील साहेबांचा आहे. अतिशय चाणक्य नीतीने वापरून चाफळ भीक म्हणलं की पाटील साहेब असं नाव तोंडावर रेंगाळतं. असे पाटील साहेब आमचे मार्गदर्शक सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी सद्गती लाभो, सुदृढता लाभो अशी मी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पोतदार सर. यानंतर मनोगत व्यक्त करणार आहेत श्री दादासाहेब गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी आणि केंद्र संचालक नाणेगाव बुद्रुक. सेवापूर्ती गौरव समारंभ, या समारंभाचे गौरवमूर्ती आदरणीय अर्जुन पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे
स्फूर्तीस्थान यशवी जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. आज आदरणीय अर्जुन पाटील साहेब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आहे. मात्र साहेबांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत असं चिन्ह दिसत नाही. खरं तर 38 वर्ष 10 महिने एवढी प्रदीर्घ सेवा करूनही 6 केंद्राचा कार्यभार सांभाळत असताना, ऑनलाईनच्या युगामध्ये माहित्यांचा सुकाळ असताना, त्यांच्यासोबत कार्य करत असताना केव्हाही असं वाटलं नाही की साहेब थकलेत, साहेबांना आता हे नकोसं झालंय. प्रत्येक प्रशासकीय काम करत असताना त्यांनी ते अतिशय काटेकोरपणे केलं. भागामध्ये सर्व शाळांमध्ये कशा पद्धतीनं आदर्श कार्य घडेल याचा त्यांनी नेहमीच विचार केला. प्रत्येक शाळेमध्ये असणारे जे सर्व शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य त्यांनी आज अखेर अविरतपणे केलेलं आहे. आणि त्यातूनच या चाफळ भागाचा गुणवत्तापूर्ण विकास घडण्यामध्ये त्यांचा मोलाचा असा सहभाग आहे. साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर 2018 मध्ये ऑनलाईन बदलीनं मी चव्हाणवाडी या गावी रुजू झालो. पूर्वीची ओळख होती, मात्र त्यांच्या हाताखाली कार्य करण्याची संधी मला मिळाली. साहेब आमच्या शाळेला भेट द्यायचे. भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी असेल, शिक्षकांना मार्गदर्शन असेल, एवढेच नव्हे तर आमच्या ग्रामस्थांना सुद्धा जवळ करून या शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी हितगुज करायचे. आणि त्यातून आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा असतील, सर्व शैक्षणिक उपक्रम असतील, या सर्व गोष्टी अतिशय वेगानं घडत गेल्या. आणि त्यांच्या प्रेरणेनं आमच्या शाळेमध्ये सर्व काही आज अखेर ग्रामस्थांच्या सहकार्यानं उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर 2020 सालची घटना, रक्षाबंधनचा दिवस होता. शक्यतो सुट्टीच्या आणि सण समारंभाच्या दिवशी साहेब कधी शिक्षकांना, प्रशासकीय असो किंवा कोणतंही काम, त्यांना त्यांच्या वैयक्तिक खासगी जीवनासाठी देतात. मात्र रक्षाबंधन दिवशी 8:30 वाजता मला फोन आला, गायकवाड सर तुम्ही परिपत्रक वाचलं का? मी म्हटलं कोणतं? साहेब म्हटले 8 दिवस झालं आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कारासाठी आपणाला नावं द्यायचे आहेत, तुम्ही अभ्यास केला का? मी परिपत्रक थोडं वाचलं होतं, परंतु अभ्यास नव्हता केला. म्हटले अभ्यास करा जरा आणि बघा, आणि फोन ठेवून दिला. रक्षाबंधनचा दिवस असल्यामुळे मी हे सगळं थोडंसं मनावरती जास्त घेतलं नाही. पुन्हा 12 वाजता फोन आला, सर काय झालं, झाला का अभ्यास, केला का विचार? मी म्हटलं मी आत्ताच या भागामध्ये आलेलो आहे आणि आपण कशासाठी, आपण प्रामाणिकपणे काम करतोय, हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा साहेब म्हणले तुम्ही या पुरस्कारासाठी तयारी करा. तरी सुद्धा मी थोडंसं त्याच्यासाठी थोडासा मी नाखुशच होतो, किंवा माझ्या मनामध्ये एवढं आलेलं नव्हतं की आपण आता तयारीला लागावं. पुन्हा 5 वाजता फोन आला, झाली का तयारी, कुठवर आली? तुमचा प्रस्ताव पंचायत समितीला द्यायचा आहे उद्या. एवढे शब्द त्यांनी सांगितले आणि तयारीला लागा. आणि खरोखर त्यांच्या शब्दाला मान देऊन मी दुसऱ्याच दिवशी सर्व प्रस्ताव तयार करून पंचायत समितीला दिला. त्या प्रस्तावातील सर्व मुद्द्यांचा त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता आणि पाटण मध्ये हा प्रस्ताव आपला पहिल्या क्रमांकानं निवडला गेला. जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा पुरस्कार भेटला. त्याचं सगळं जे श्रेय आहे म्हणजे या पुरस्काराला म्हणजे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी अशा साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आणि केवळ त्यांच्यामुळेच हा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळू शकला. असे हे आदर्श शिक्षक असणारे, आदर्श प्रशासक असणारे आदरणीय अर्जुन पाटील साहेब 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या आधाराची
उणीव पोकळी निश्चितच सर्व भागाला आम्हाला जाणवणार आहे. मात्र त्यांनी केलेले जे संस्कार आहेत, त्यांनी दिलेले जे विचार आहेत, ते आजन्म आमच्या सोबत असणार आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या केंद्राच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य निरामय आणि सुखसमृद्धीचं जावो असं माझ्या चावळवाडी गावच्या ग्रामस्थांच्याही वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करणाऱ्यांसाठी एक सूचना, आपलं मत थोडक्यात व्यक्त करा. स्वागत या ठिकाणी होतंय बाबा माने, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन शिक्षक संघ, यांचं चाफळ पीठाच्या वतीने या ठिकाणी सहर्षाचं स्वागत होतंय. मी विनंती करतोय माजी मुख्याध्यापक नाणेगाव खुर्द बाबा माने सर, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन शिक्षक संघ. मी पुन्हा एक वेळ त्यांना विनंती करेन की आपण 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. आपल्याकडे वक्त्यांची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमाला उशीर होतोय. यानंतर अभ्यासू चिकित्सक साहेबांच्या सतत सानिध्यात असणारे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद खैरे सर यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या शिक्षक बंधू भगिनींनो आणि पै पाहुण्यांनो, वेळ अतिशय थोडा आहे. शब्दांनाही कोडं पडतं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडतं अशी काही माणसं असतात, परक्यांनाही आपलंसं करतात अशी काही माणसं असतात, आणि अशी माणसं आपली असणं यात आपण नशिबान असतो. आदरणीय साहेबांचा आज निरोप समारंभ. मी बोलायला उभं राहिलोय पण शब्द फुटेनात. अगदी कार्यक्रम ठरवण्यापासून साहेबांना शिक्षकांची चिंता होती. साहेबांचं असं म्हणणं होतं की आपण कार्यक्रम ठरवतोय पण रविवारी शिक्षकांना यायला लागेल, ते यायला लागू नये म्हणून कार्यक्रम शनिवारी घ्यायचं ठरवलं. पण शनिवारी अचानक शिक्षण परिषद मागच्या शनिवारी झाली आणि काल इलेक्शन ड्युटी असल्यामुळं आज आपण तो कार्यक्रम घेतोय. पण साहेब, आज जी माणसं इथं उपस्थित आहेत ती तुमच्यावर प्रेम करणारे आहेत आणि सगळी माणसं तुमच्यासाठी आलेली आहेत. प्रत्येक माणसाला 2 कुटुंब असतात, एक घरचं आणि एक कार्यालयातलं. साहेबांचं घरचं कुटुंब छोटंसं आहे पण कार्यालयाचं कुटुंब आज या मंडपामध्ये जागा उपस्थित नाही बसायला, यावरून साहेबांचं कुटुंब दिसतंय. साहेब चाफळ शाळेत आल्यानंतर हातामध्ये काळी पिशवी आणि आधार देणारा माणूस, बाप माणूस अशी त्यांची आमच्या शिक्षकांमध्ये प्रतिमा. अनेक प्रसंग झाले. एक छोटासा प्रसंग एक अर्ध्या मिनिटात सांगतो. 2014 साली माझी नेमणूक चाफळ शाळेत झाली. पंचायत समितीतून सांगण्यात आलं की तलवारीच्या टोकावरची शाळा आहे, तुम्ही तिथं कसं काम करणार, डोंगरात काम केलेलं आहे. आणि झालं तसं 8 दिवसातच पायाभूत चाचणी परीक्षा होती. जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांची व्हिजिट झाली. त्यावेळी इतर शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक म्हणून चाफळ शाळेत नेमलेले होते आणि अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे तपासलेले पेपर बघितले. इथं विद्यार्थ्याचा काना चुकला, इथं वेलांटी चुकली, तुम्ही कसे काय मार्क दिले. त्या स्त्री शिक्षिका अक्षरशः तिथं रडायला लागल्या. आम्हालाही काय करावं सुचत नव्हतं. इयत्ता 4थीचा पट 25 होता. त्या शिक्षकांनी एवढे कडक पेपर तपासले की माझा 4थीचा पट 25 होता. फक्त 3 विद्यार्थी प्रगत निघाले. त्यावेळेस प्रगत आणि अप्रगत अशी विद्यार्थी आपण करायचो. तर तो दिवस संध्याकाळ झाली, मला काय करावं सुचेना. 8च दिवस झाले इथं शाळेत येऊन मुख्याध्यापकाचा चार्ज काय समजत नव्हतं. संध्याकाळी अक्षरशः रात्रभर झोप लागली नाही. 12 वाजला, 1 वाजला, विचार करतोय आता काय करायचं. शेवटी असं वाटायचं 1 वाजताच वाटलं साहेबांना फोन करावं की काय. तरी थोडासा दम काढला. 5:30 वाजल्या, बरोबर 5:30 वाजता साहेबांना फोन केला. 3ऱ्या 4थ्या रिंगला साहेबांनी फोन उचलला आणि फक्त आधाराचे 2 शब्द दिले. खैरे सर, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, मी याच्यावर तुम्हाला मार्ग सांगतो. आणि त्यांनी मार्ग सांगितला आणि त्याप्रमाणे कार्यवाही झाली. असे अतिशय आधार देणारे आमचे साहेब आज रिटायर होत आहेत. अगदी बोलायला शब्द सुद्धा फुटत नाहीत. साहेब, तुमची पोकळी कधीही भरून निघणार नाही. जरी आता तुम्ही रिटायर झाला तरी सुद्धा तुम्ही चाफळमध्ये जर कधी आला तर शाळेत नक्की या. बाप म्हणून आम्ही तुमची नक्की वाट बघत आहोत. धन्यवाद. धन्यवाद खैरे सर. यानंतर सुवर्णा यादव मॅडम, शाळा धायटी, या आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करतील.
सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुवृंद, सर्वांना नमस्कार. आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत आपले सर्वांचे अतिशय आदरणीय असे पितृतुल्य व्यक्तिमत्व पाटील साहेब यांच्या निरोप समारंभाला. निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही हा क्षणसौख्याचा, विसरू कसा आम्ही हा क्षणसौख्याचा. 2 जानेवारी 1985 पासून सुरू झालेला ज्ञानदानाचा हा अखंड रथ आजपर्यंत चालू राहिला आणि आज आपल्याला सेवानिवृत्ती नावाचा हा ब्रेक लागलेला आहे. पण सेवानिवृत्ती ही निवृत्ती नाही, आपलं अनमोल मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावं ही इच्छा. आपण उपशिक्षक पदापासून काम चालू केलं आणि माझ्या मते आज 20 वर्ष झाली नोकरीला, परंतु पात्र पदवीधर, वरिष्ठ मुख्याध्यापक ते केंद्र प्रमुख पदापर्यंत एक एक पायरी चढत जाणारी व्यक्तिमत्व फक्त मी आज प्रथम आपल्यालाच पाहिलेलं आहे. साहेब, खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामराय यांची आपल्यावर कृपादृष्टी आहे. या कृपादृष्टीमुळेच आपण उत्कर्षाच्या एक एक पायऱ्या चढत गेलात. 2010 साली मी आणि साहेब एकत्र डेरोनमध्ये होतो. साहेब मला वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून आले होते. त्यावेळी मला त्यांच्याकडून इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की एखादा विद्यार्थी चुकला असेल किंवा एखादा माणूस चुकला असेल तर त्याच्या चूक त्यालाही न कळत जाणवता साहेब त्याला दाखवून द्यायचे, ती चूक सुधारायला लावायचे, त्याच्यातील चांगले गुण हेरून त्याला प्रोत्साहन द्यायचे. कधी कधी आम्ही म्हणायचो की साहेब तिथं थोडंसं चुकतंय, परंतु नाही, साहेब त्याला प्रोत्साहन द्यायचे आणि त्या व्यक्तीत बदल घडवायचे. खरोखरच हा गुण मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात खरोखर आम्हाला यश मिळावं ही इच्छा. त्याचबरोबर आज साहेबांनी शिक्षक संघटनेतही विविध पदावरती कामं केली, परंतु ही कामं करताना त्यांनी विद्यार्थ्यांचं कधीही शैक्षणिक नुकसान होऊन दिलं नाही. 2010 साली जेव्हा साहेब वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून आले तेव्हा बरंचसं काम हे कागदोपत्री चालायचं. साहेब मीटिंगवरून यायचे, मला म्हणायचे देसाई मॅडम आपल्याला ह्या माहित्या करायच्या, परंतु मी आधी मुलांकडे जातो, मला आधी मुलांना शिकवू द्या, आपण मग जेवणाच्या सुट्टीत असतील त्या माहित्या तयार करूया. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी इतकी तळमळ असायची की त्यामुळेच कदाचित त्यांचे विद्यार्थी उच्च न्यायालयात व्हिडिओ पदावर गेली, मुख्याधिकारी झाले आणि आजही जे जे विद्यार्थी आहेत ते साहेबांवर मॅडमवरही खूप मनापासून प्रेम करतात. माझं भाग्य म्हणजे मला दोघांबरोबरही काम करण्याची संधी मिळाली स्टाफ मेंबर म्हणून. मी आणि मॅडम पाडोशीला होतो, मी आणि साहेब डेरवनला होतो. खरंच असे उत्तम व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या आयुष्यात येतात, आपल्या आयुष्यात बदल घडतो. आज मला खरंच आनंद वाटतोय सांगायला की 18 ऑक्टोबरला इथं क्रीडा स्पर्धा होत्या, त्या दिवसापासून ते आज अखेरपर्यंत आमच्या चाफळ भागातले सगळे शिक्षक साहेबांच्या कार्यक्रमासाठी झटतायत. अगदी कंटिन्यू फोन चालू आहेत सगळ्यांचे, काय राहिलंय का, काय हे केलंय का. आज सकाळी सुद्धा अगदी माझ्या बऱ्याचशा भगिनी सकाळपासून रांगोळी काढायला होते. हे कधी घडतं जेव्हा माणूस पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसाच्या मनाची श्रीमंती कमवतो तेव्हाच. आणि खरोखर साहेब तुम्ही ही मनाची श्रीमंती कमवली, त्यामुळेच आज हा जनसमुदाय उपस्थित आहे. सर्वांनी तुमच्यासाठी 15 दिवस खूप झटले, कारण हा आमच्या कुटुंबाचा कार्यक्रम होता. इथून पुढे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. सर्व मुलांचाही उत्कर्ष खूप छान झालेला आहे तुमच्या, तोही वाढत जावो. आणि मॅडम आणि दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद यादव मॅडम. यानंतर श्री प्रकाश पानसकर सर, शाळा मारुल हवेली यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती पाटण शिक्षण विभाग आणि आमच्या शिक्षण विभागामध्ये आज कार्यरत असलेल्या सध्या 3 केंद्र प्रमुखापैकी आमचे श्रीयुत अर्जुन ज्ञानदेव पाटील सर यांचा आज सेवापूर्ती गौरव समारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जाधव साहेब, श्रीयुत भरत साळुंके सर, माननीय डी.वाय. पाटील सर, श्रीयुत मोहनराव पाटील, शिवाजीराव पाटील, आमच्या शिक्षण विभागाचे माजी गट शिक्षण अधिकारी सन्माननीय जगताप साहेब आणि आदरणीय व्यासपीठ. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आमच्याकडे फक्त गेल्या मार्च पासून साहेबांनी आमच्या केंद्राचा पदभार स्वीकारला आणि संपूर्ण इत्थंभूत माहिती त्यांनी केंद्राची घेतली. प्रत्येक शिक्षक, शाळा, विद्यार्थी आणि सातत्याने कार्य तत्पर असणारी ही व्यक्ती प्रत्येक शिक्षण परिषदला
चाफळच्या चारी शिक्षण परिषद करून विहाची करून मारूरच्या शिक्षण परिषदेमध्ये येण्याचा त्यांचा अतिशय अट्टास आणि प्रत्येक वेळी मार्गदर्शन, एखाद्याबद्दल तक्रार जरी असली तरी साहेबांनी कधी सर्वांच्या समोर त्या माणसाला अपमानित कधीही कुणाला केलं नाही, सतत आनंदी राहिले. आणि त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगेन की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, एका वेळी एकच काम केलं तरच चांगलं होतं, नाहीतर आपल्याकडे म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या. या निमित्तानं मी साहेबांच्या बाबतीत खूप त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांचे वैयक्तिक प्रसंग याबद्दल सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये उद्बोधित केलंय. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे, ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइंड, थिंग्स डन बाय हॉल्स आर नेव्हर डन राईट. तर आपण ज्या ज्या गोष्टी करत असतो ती ज्यावेळी खेळायचं त्यावेळी खेळायचंच, ज्यावेळी काम करायचं त्यावेळी काम करायचं. आणि अशीही त्यांची प्रवृत्ती, कधीही कुणाचा आनंद हिरावून न घेणं आणि सर्वांना आनंदित ठेवणं, असा त्यांचा हा वेगळा अनुभव आम्हाला या निमित्तानं आमच्या केंद्रामध्ये अनुभवायला मिळाला. साहेबांच्या या सेवानिवृत्त होत आहेत असं तर त्यांच्या चेहऱ्यावरून तर वाटतच नाही की अगदी उद्या 2 दिवसामध्ये, म्हणजे 10 तारखेला त्यांना 58 वर्ष झालेली आहेत, त्यांना असंच निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांचं जे शिक्षण क्षेत्रावरती जे प्रेम आहे ते त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे अपूर्ण राहिलेली जे काही आवडीनिवडी आहेत त्या पूर्ण करत करत आमच्या शाळांच्या वरती यावं, शिक्षकांना मार्गदर्शन करावं आणि तुमच्या ज्या आनंदी जीवनाची रहस्य आहेत ती शिक्षकांना द्या. आपणास दीर्घायुष्याच्या आणि आनंदी अशा आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मारूर हवेली केंद्राच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर बोलण्यासाठी एक असं नाव येतंय, प्राचार्य शिवाजीराव पाटील आणि प्राध्यापक नितीन बानुवले सर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारं आणि बोलणारे आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व, आमचे मित्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडावागापूरचे उपशिक्षक सन्माननीय अमोल भोसले सर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते. मी विनंती करतोय अमोल भोसले सर यांना. मजरदई सद्गुरु जेने तारेला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरे, तयांचे आचरता पाऊले, पाहुनी सात्विक श्रद्धा चाले, तो त्याची फळ ठेले ऐसेल आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, जेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषिती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी शिक्षकाचा ज्ञानेश्वरीमध्ये केलेला हा गौरव आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला, आपणाला काय व्हायचं आहे? त्यांनी सांगितलं, मला वैमानिक व्हायचं होतं, परिस्थितीनं शास्त्रज्ञ झालो, पण माझी इच्छा शिक्षक व्हायची आहे. अशा शिक्षकी पेशामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि केंद्रप्रमुख पदापर्यंत मजल मारली, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पाटील साहेबांचा आज निवृत्तीचा समारंभ. खरं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सांगितलं, देहाच्या गावी आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या, देहाच्या गावात आल्यानंतर 2 सोहळे ठरलेले असतात, एक असतो जन्माचा तर दुसरा असतो मृत्यूचा. तसा माणूस सेवेमध्ये आल्यानंतर त्याच्या वाट्यालाही 2 सोहळे ठरलेले असतात, पहिला असतो नियुक्तीचा तर दुसरा असतो निवृत्तीचा. आज साहेबांचा आज निवृत्ती समारंभ आहे. खरं तर पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या भाषणातून आपल्याला त्यांच्याविषयीची कृतज्ञता जाणवली. खरं तर साहेब, मला आठवतं, नाणेगाव सारख्या एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये जन्म होऊन आपण कर्तृत्वाची एवढी उंची गाठली, ही सहज साध्य होती का? रेव्हरंड जॅक्सन सारखा एखादा विद्वान म्हणतो की डोंट जज मी फ्रॉम वेअर आय स्टँड फ्रॉम, प्लीज जज मी फ्रॉम वेअर आय कम फ्रॉम. मी जिथं उभा आहे तिथून माझी उंची अजिबात मोजू नका, मी जिथून आलेलो आहे तिथून माझी उंची मोजा. खरोखर साहेबांनी आज कर्तृत्वाची एवढी मोठी उंची गाठली, त्याच्या पाठीमागे त्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट आहेत याची मला निश्चित जाणीव आहे. खरं तर एक जंगल होतं, जंगलामध्ये एक राजा शिकारीसाठी गेलेला होता. शिकारीसाठी गेल्यानंतर तो जंगलामध्ये फसला. आता फसल्यानंतर माघारी येण्याची चिन्ह अजिबात दिसत नव्हती. त्यावेळेला तिथं एक गुराख्याचा पोर तिथं गेला. त्यांनी त्या राजाला जंगलातला रस्ता दाखवला आणि राजा सुखरूप जंगलातून राजवाड्यामध्ये आला. ज्या मुलाने त्यांना रस्ता दाखवला त्या मुलाची चाणाक्ष वृत्ती त्या राजाने हेरली आणि सांगितलं, उद्यापासून तुझी राज्यावर प्रधान म्हणून नियुक्ती करणार आहे, उद्या राजधानीमध्ये ये. तो मुलगा राजधानीमध्ये येण्यासाठी राजाने सगळी व्यवस्था पणाला लावली आणि पणाला लावल्यानंतर तो मुलगा घोड्यावरती बसून राज्यामध्ये आला. पण येताना साहेब अशी परिस्थिती झाली
तो मुलगा घोड्यावरती उलटा बसला होता आणि राजधानीमध्ये आला. सगळ्यांनी बघितल्यानंतर राजाला वेड्यात काढलं. ज्या माणसाची प्रधान म्हणून नियुक्ती केली त्या माणसाला घोड्यावर बसता येत नाही आणि राजानं प्रधान म्हणून नेमणूक केली. त्यावेळेला राजाने सांगितलं, अरे तुझी प्रधान म्हणून नेमणूक केली आणि घोड्यावर बसायचं कळत नाही, घोड्यावर उलट बसून आला. त्यावेळी सांगितलं, त्या राजाच्या त्या प्रधानाच्या पोरानं उत्तर दिलं, त्या साहेबांच्या बाबतीत अतिशय योग्य आणि सार्थ ठरतं. तो मुलगा म्हणाला, ज्या समाजामधून मी येतो, ज्या लोकांच्या मध्ये राहून मी येतो, आज जर घोड्यावर मी सरळ बसून आला असतो तर त्या लोकांना पाठ दाखवून मला राज्यामध्ये यायला लागलं असतं. मित्र हो, मी पदाला पाठ दाखवणारा आणि लोकांना तोंड देणारा माणूस आहे. आदरणीय पाटील साहेबांनी आपल्या अखंड आयुष्यामध्ये पदाला पाठ दाखवली, पण आयुष्यभर नेहमी लोकांना तोंड देत राहिले, म्हणून साहेबांचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व आहे. पाठीमागं साळवे सरांशी बोलताना साहेबांच्या बद्दल आणखीन एक गुण समजून आला. कानवडी म्हणजे साहेबांचं हळवं काळीच पान. कानवडी गावामध्ये काम करत असताना एक सैरबैर झालेला, एक उद्ध्वस्त झालेला शिक्षक, निलंबित झालेला शिक्षक साहेबांच्या सानिध्यामध्ये आला. खर तर अशा परिस्थितीमध्ये जीवाचं बरं वाईट करण्याची परिस्थिती नाकारता येत नव्हती. साळवे सर त्यावेळेस त्यांच्यासोबत होते. त्या माणसाला विहिरीवरती साहेबांनी नेलं, त्याची कपडे धुतली आणि त्याला त्या व्यसनापासून परावृत्त केलं. मित्र हो, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. 30-35 वर्षाचा साहेबांचा कानवडीशी परिचय आहे. आजही ते गाव साहेबांच्या सुखदुःखात सहभागी आहे आणि साहेबी त्या गावाच्या सुखदुःखात सहभागी आहे. जो माणूस साहेबांनी उभा केला तो माणूस शेवटच्या घटका मोजण्यासाठी सुद्धा त्या कानवडी गावामध्ये गेला. लोकांनी रुबी हॉस्पिटलला नेलं. रुबी मधून पार्थिव त्यांचं त्या कानवडी गावामध्ये पहिल्यांदा अंत्यदर्शनासाठी आणलं आणि मग नवसरवाडीमध्ये आलं. मित्रांनो, एखाद्या माणसाची वेदना वाचणं, वेद वाचणं सोपं आहे. एखादा अभ्यासू असेल, एखादा तत्वज्ञ असेल, एखादा जिज्ञासू असेल, तो वेद सहज वाचू शकतो. पण एखाद्या व्यक्तीची वेदना वाचायची असेल तर माणसाचं अंतकरण हे सहृदय असलं पाहिजे. साहेबांचं अंतकरण हे असं सहृदय होतं. कधीही कुणावर टाकून बोलणं नाही, कधीही कुणाशी विसंगून वागणं नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं साहेबांचं कर्तृत्व भरत गेलं. संघटन क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्रांनो, नेहमी नियम आहे, एखादं झाड उंच वाढत गेलं तर छोटी रोपटं त्याच्या सानिध्यामध्ये वाढत नाही. पण पाटील साहेबांच्या संघटनेच्या कारकिर्दीमध्ये देवकर गुरुजी असतील, काजी गुरुजी असतील, शिकरे गुरुजी असतील किंवा आपल्या सरकारचे मार्गदर्शक आदरणीय जाधव साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांनी आर पाटील सर सारखे व्यक्तिमत्व असेल, विनायकराव चव्हाण सारखं व्यक्तिमत्व असेल, संतोष काटकरांसारखं व्यक्तिमत्व असेल, बहुजन शिक्षक संघाचे उदय भंडारे असतील, अनिल यादव असतील, सतीश यादव सर असतील, अशी अनेक माणसं किंवा संदीप गायकवाड सर असतील, अशी चाफळ भागामध्ये शिक्षकांची फळी निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं साहेबांचं कर्तृत्व यामुळे बहरत गेलं. मी साहेबांच्या कौटुंबिक जीवनाकडे ज्यावेळेला पाहतो मला त्यावेळेस साहेब तुमचा खूप हेवा वाटतो. कारण समाजामध्ये ज्यावेळेला अशी माणसं पाहतो त्यावेळेला लक्षात येतं की ज्या वेळेला एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो त्यावेळी त्या व्यक्तीचं कर्तृत्व बहरत येतं. सावित्रीबाईंच्या, महात्मा फुलेंच्या पाठीशी सावित्रीबाई फुले ठामपणे उभ्या राहिल्या म्हणून त्या ज्ञानज्योती ठरल्या. सावित्रीबाई फुलेंच्या नंतर ज्यावेळेला भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील रयत माऊली म्हणून संबोधल्या गेल्या. स्वतःच्या जवळचे 120 तोळ्याचे दागिने मोडले आणि गोरगरिबांची पोरं शिकवली. खरोखर साहेब आपल्या बरोबर आपल्या पाटील मॅडमांचं कर्तृत्व सुद्धा आपल्याला डोळे झाक करता येणार नाही. मला साहेबांच्या कौटुंबिक जीवनातला एक किस्सा आठवतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, पण पाटील साहेबांच्याकडे पाहिल्यानंतर मला कर्मयोग जाणवतो. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की न करता ते कर्म करीत राहिले, कर्मण्ये वादी कारस्ते मा फलेषु कदाचन. साहेब चाफळ एक मीटिंग होती, त्या मीटिंगसाठी आपण येत होता, आपला नातू पडला होता, डोक्याला खोच लागली होती, रक्त वाहत होतं आणि साहेब आपण चाफळमध्ये मीटिंगसाठी आलात. मॅडम त्यावेळेला दवाखान्यामध्ये होतात, आपल्या चेहऱ्यावरती हास्य होतं, सांगत होतात की माझा नातू तिथं पडलेला आहे, डोक्याला लागलंय, पण समोर असणारी कामं आपल्याला केली पाहिजेत. मला अजून आठवतं की त्यावेळेला जगामध्ये असा कुठला तरी एखादा बाप असेल तो मुलाचं दुःख सोसू शकेल, पण मित्र जगामध्ये असा कुठलाही आजोबा नाही ज्याला नातवाला झालेला वेदना, नातवाला झालेला त्रास सोसत असेल. साहेबांनी त्या मीटिंगला उपस्थिती दर्शवली, पण मनामध्ये सतत त्यांच्यावरती त्या दवाखान्यातले प्रसंग होते. कदाचित ही बाब आपल्याला माहित नसेल. यासारखे अनेक प्रसंग असतील की साहेबांनी हे सगळं सोसत गेले आणि सोसल्यानंतर मग त्यांचं कर्तृत्व भरत गेलं. साहेबांच्या चेहऱ्याकडे मगाच्या पासून अनेक वक्त्यांनी सांगितलं, साहेबांच्या चेहऱ्याकडे बघितलं की वाटत नाही साहेब निवृत्त होत आहेत. अतिशय शांत, अतिशय निर्विकार
आणि सगळ्या प्रकारच्या सगळ्या भावना समजून घेण्याची वृत्ती. एखादा पाण्यावरती पोहणारा राजहंस असतो ना साहेब, मला तसे वाटतात. तो राजहंस पक्षी पाण्यावरती खूप निवांत पोहत असतो. असं वाटतं की काय सुंदर जीवन आहे त्या राजहंसाचं. पण पाण्यावरच्या त्या शांततेसाठी कधीतरी पाण्याखाली डोकावून पहा. पाण्यावरच्या शांततेसाठी पाण्याखाली पायाची अखंड धडपड करावी लागते. त्यावेळेला पाण्यावरचं शांतता पण अनुभवायला येतं. साहेबांनी आपल्या अखंड आयुष्यामध्ये चाफळ भागातला प्रत्येक कार्यक्रम पार पाडण्यासाठी सतत धडपड, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड निष्ठा आणि चिकाटीच्या जोरावर हे सगळं साध्य केलं. साहेब बोलण्यासाठी बराच वेळ, खरं तर मगाशी सावडेकर सरांनी सांगितलं की 10 मिनिटाचा कालावधी आहे. मगाशी सांगता सांगता राहून गेलो. जाधव साहेब, मला आठवतं की ज्या वेळेला प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव समारंभ होता, आपण सातारा जिल्ह्याला अमोल जाधवांसारखं व्यक्तिमत्व दिलं. आमच्या पाटण तालुक्याच्या जुनी पेन्शन संघटनेसाठी पाटील साहेबांनी सावडेकर सरांसारखं व्यक्तिमत्व उभं केलं. ही साहेबांची खऱ्या अर्थानं तळमळ आहे. मगाशी जाता जाता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, वेळ कमी आहे. जाता जाता एकच प्रसंग साहेब सांगणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा सुरू झाला होता. संकाधिक मंडळी सगळी जमली होती. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होती. ज्ञानेश्वर महाराज आता समाधी घेणार. आता ज्ञानाचा ज्योत पुन्हा दिसणार नाही. सगळ्यांची डोळे पालावले होते, अंतकरण हेलावली होती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि साक्षात पांडुरंग परमात्मा रडायला लागला. रुक्मिणी मातेने विचारलं, का रडताय? त्यावेळेला पंढरीश परमात्मा पांडुरंग सुद्धा म्हणू लागला, अगं रुक्मिणे, मी अनेक योगी पाहिले, अनेक जपी पाहिले, अनेक तपी पाहिले, पण माझ्या ज्ञानासारखा योगी पुन्हा होणे नाही. खरोखर देव म्हणे रुक्मिणी, हा एकच योगी पाहिला मी डोळी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्या. देवाचं रडणं ऐकून रुक्मिणी माता रडायला लागली आणि सांगू लागली. देव म्हणाले, तू का रडते? त्यावेळी रुक्मिणी माता म्हणा लागली, धन्य धन्य दयांचे कुशी ज्ञानेश्वर जन्मती. खरोखर साहेब, आज चाफळ पीठातला, आपल्या आपतेष्टांच्यातला प्रत्येक माणूस अंतकरणापासून हेलावलाय. याचं एकच कारण, आपण माणसाला दिलेलं प्रेम. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. हे प्रीत आपण आयुष्यभर सांभाळलं. जाता जाता एकच सांगेन, आज बरेच वक्ते बोलणार आहेत. इंद्रजित देशमुख साहेब आपल्या भाषणामध्ये सतत सांगायचे की ज्या ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेला आमच्या मधला एक विद्यार्थी असा होता की तो घरी गेल्यानंतर म्हणायचा की माझ्या घरामध्ये एक सोन्याचा खांब आहे, तो मी सांभाळणार आहे. माझ्या घरामध्ये सोन्याचा खांब आहे, तो मी सांभाळणार आहे. प्रश्न पडायचा की सोन्याचा खांब आहे म्हणजे असा किती हुशार, किती श्रीमंत आहे, काही कळेना झालंय. देशमुख साहेब म्हणाले, आमचं बीएससी अॅग्रीचं शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर आम्ही खरोखरच जळगावला त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरामध्ये कसला सोन्याचा खांब आहे बघायला. तर घरी गेल्यानंतर आश्चर्य वाटलं. त्या मित्राची झोपडी होती. झोपडीचं दार उघडलं तर समोर चुली पुढे आई भाकरी थापत होती आणि त्यांचे वडील खांबाला शेजारी टेकून बसले होते. देशमुख साहेबांचा मित्र म्हणाला, हे माझ्या आयुष्यातील 2 सोन्याचे खांब आहेत, यांना मी आयुष्यभर जपणार आहे. पाटील साहेबांचे आप्तेष्ट इथं उपस्थित आहेत, त्यांची मुलं इथं उपस्थित आहेत. खरोखर सांगतो की पाटील साहेब आणि पाटील मॅडम, आपण तुम्ही खरोखर सोन्याचे खांब आहात. कुटुंबियांना विनंती आहे की या माणसाला खरोखर, या माणसांना आयुष्यभर खरोखर चांगलं जपा. अशी माणसं पुन्हा आयुष्यामध्ये मिळणार नाहीत. साहेबांच्या बद्दल बऱ्याच बोलण्यासारखं आहे. साहेबांनी माझ्यावर सुद्धा खूप पुत्रवत प्रेम केलेलं आहे. खरं तर आज मी नक्की सांगतो, साळवे सरांशी मी त्या दिवशी 1 तास बोलत होतो साहेब. वेळ कमी असला तरी आता 5 मिनिटं मी बोलणारच आहे. तासभर बोलत होतो. त्यावेळेला पाटील साहेबांच्या बद्दल सांगत असताना साळवे सरांनी सांगितलं की खूप यातना सोसून सुद्धा, खूप हे सोसून सुद्धा साहेब आज प्रचंड ताकदीने उभे आहेत. हे करत असताना साहेबांच्या बद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आज साहेब, तुम्ही त्या दिवशी चाफळमध्ये मीटिंग होती. आज साहेबांच्या समारंभाच्या वेळेला एखादा चांगला वक्ता बोलवायचं असतं, साहेब बोलवू शकत होते. आर आबा होते, यादव सर होते, एखादं शिष्टमंडळ जाऊन चांगला वक्ता बानुगडे सर होते. देशमुख साहेब तर शिक्षकांच्या कार्यक्रमाला कधी नाही म्हणत नाहीत. पण इथंच उंबरच्या जवळ प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर आहेत. साहेबांनी सांगितलं ते काय नाही, भोसले सर तुम्हीच बोलायचं. आणि मी अक्षरशः हादरून गेलो साहेब. त्यावेळेला मला भावना व्यक्त नाहीत करता आल्या. पण खरोखर इतका मोठा सन्मान माझ्या आयुष्यामध्ये, याच्या पाठीमागे काही आले असतील प्रसंग, याच्या पुढे येतील. पण साहेब एक सांगतो, तुम्ही दिलेला हा मान माझ्या आयुष्यातला सर्वोच्च असेल. तुमच्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जाता एकच म्हणेन, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका सत्यासाठी देता यावा पंचप्राण. फावं एवढं लहान सारी मने करू यावी, असा लाभावा जिवाळा पाषाणाची फुले व्हावी. सर्व काही देता यावं श्रेय राहू नये हाती, यावी लावता कपाळी फक्त भक्तिभावाने माती.
फक्त मोठी असो छाती दुःख सारं मावायला, नको लाज नको खंत सारं काही झाकायला, शेवटचा माझा श्वास बनून राहू आकाश आणि मनामनामध्ये उरावा फक्त प्रेमाचा सुवास, फक्त प्रेमाचा सुवास. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोसले सर. यानंतर साहेबांचा नातू यशराज गोरपडे या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. छोट्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवून जाऊ द्या. धन्यवाद. खूप छान बोल वाटले की खऱ्या अर्थाने नातवाला आजोबा भेटणार आहेत आणि एक वेगळीच जुगलबंदी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत निलिमा घोरपडे साहेबांची कन्या. तिला मी विनंती करते की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर तसेच माझे नातलग आप्तेष्ट व सर्व वंदनीय गुरुजन वर्ग, प्रथमतः मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू जे माझे गुरु आहेत, जे माझे वडील आहेत त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मी म्हणेन परक्यांनाही आपलंसं करतील असे काही शब्द असतात आणि शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आणि खरंच आपलं किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. मला याचा खूप अभिमान वाटतो की माझे शाळेतील पहिले गुरु हे माझे वडील आहेत. मी नेहमीच पाहिली त्यांची कामाबद्दलची निष्ठा, त्यांचं कामाबद्दलचं प्रेम आणि त्यांचं कामासाठीचं समर्पण. शिक्षक ते आताचे केंद्रप्रमुखपदी काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नेहमीच एकनिष्ठेने काम केले आणि त्यामुळे त्यांनी ज्या ज्या शाळेत काम केले तेथील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले.
आमचे पाटील गुरुजी म्हणून नावलौकिक मिळवला. तसेच शासनाने सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. आज 38 वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून ते निवृत्त होत आहेत. आजच्या दिवशी मला माझ्या पप्पांना ज्यांनी मोठ्या कष्टातून वाढवलं असे माझे आजी आजोबा आणि पप्पांचे मोठे बंधू भाऊंची उणीव जाणवत आहे आणि ती माझ्या पप्पांनाही जाणवत असेल असं मला वाटतं. असो, माझ्या मम्मीनेही माझ्या पप्पांना मोलाची साथ दिली. प्रत्येक सुखदुःखात ती कायम त्यांच्या सोबत राहिली. पप्पांबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. सगळं काही आठवते. फार्मसी कम्प्लिशन नंतर, जॉब लागल्यानंतर पेढे देऊन आनंद साजरा करणारे माझे पप्पा. कधी कमी मार्क्स पडले तर पुढील तयारीसाठी प्रोत्साहन देणारे माझे पप्पा. वाईट नको असणाऱ्या क्षणांना धीराने आणि स्ट्रॉंग राहून कसं सामोरं जायचं हे शिकवणारे माझे पप्पा. माझ्या मुलांचे पहिले मित्र आणि त्यांचे लाडके आजोबा असे माझे पप्पा. म्हणून म्हणावंसं वाटतं, माझं धाडस, माझा सन्मान, माझे आदर्श आहेत माझे वडील. माझी ताकद, माझी ओळख, माझा आधार आहेत माझे वडील. पप्पा, एका वटवृक्षाप्रमाणे तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिलात. हे आयुष्य तुमची देणगी आहे आणि या तुमच्या अमूल्य देणगीतून आम्ही आमचे जीवन उत्तमरित्या जगतो आहोत. तुमचा आजपर्यंतचा काळ तुम्ही शैक्षणिक कार्यासाठी व्यतीत केला. पुढील जो वेळ आहे तो तुमचा स्वतःचा असणार आहे आणि आम्हा सर्वांना असं वाटतं की दगदग करणं तुम्ही थोडंसं कमी करावं आणि जो काही वेळ आहे तो स्वतःसाठी द्यावा, स्वतःसाठी जगावं आणि आम्हाला तुमच्या प्रेमाचा, आधाराचा हात आयुष्यभर हवा आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या आरोग्याची उत्तमरित्या काळजी घ्यावी. माणसं एकत्र येतात, स्नेहबंध निर्माण होतात. कालांतराने त्यांचा वियोग होतो आणि वियोगाच्या क्षणी निरोप हा असतोच. शेवटी भेटीच्या पोटी असतातच ताटातुटी. आज या प्रसंगी मी ईश्वराकडे माझ्या वडिलांसाठी एवढीच प्रार्थना करते, शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे, नतमस्तक होऊन आम्ही आपुले आशीर्वाद घ्यावे. सहवास आपुला सदैव लाभावा, पाठीवर तुमचा हात सदैव राहावा. हीच भावना हर्षविभोर भावनांची, बाप लेकीच्या नात्यात जपलेल्या अतूट अगणित जिव्हाळ्याची, बाप लेकीच्या नात्यात जपलेल्या अतूट अगणित जिव्हाळ्याची. धन्यवाद. धन्यवाद निलिमा. मुलीचं नातं काही वेगळंच असतं आणि मुलीच्या भावना आपण सर्वांनी आता ऐकल्या. यानंतर श्री विकास देशमुख, माजी चेअरमन कराड पाटण सोसायटी, यांनी आपलं थोडक्यात मनोगत मांडावं अशी मी त्यांना विनंती करते. आज या ठिकाणी आमचे मित्र आणि मार्गदर्शक, चाफळ तालुक्याचा अर्जुन नव्हे तर जिल्ह्याचा अर्जुन, 5 पांडवामध्ये जसा अर्जुन होता तसा आमचा अर्जुन, यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने या स्टेजवरती सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि आपण शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली. मी एवढंच सांगेन, पाटील गुरुजींनी जिंकलं कारण त्यांचा नातू या ठिकाणी येऊन आपल्या आजोबांचा उल्लेख आणि आजोबाचं गुणगान गातो, यातच सर्व काही त्यांनी मिळवून घेतलेलं आहे. पाटील गुरुजींच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर ते अर्जुनाची भूमिका बजावत होते. माझ्या वैयक्तिक राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन होतं. आताच्या या युगामध्ये भाजपमध्ये अमित शहा आहे, गप बसून सगळं बघत असतो परंतु सगळं काय करत असतो. तसं अर्जुन पाटलांच्या बद्दल जर बोललं तर वावगं ठरणार नाही. कधीही ते आपली प्रतिक्रिया कुणाला तोंडावरती कधी दाखवून देत नव्हते, परंतु परत कुणाचं काय मुळी बांधायची हे त्यांच्याकडून शिकावं आणि हे आम्ही सर्व शिकलेलो आहोत. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन, आज आमच्या शिवाजीराव पाटील गटाचं महामंडळ नगरला असल्यामुळं आमचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, परंतु मी या ठिकाणी आमच्या शिवाजीराव पाटील गटाच्या वतीनं अर्जुन पाटील यांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आता त्यांच्या मुलीनं सांगितलं की आमच्या पप्पांनी घरी लक्ष द्यावं. खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करत असतात त्यांच्या 3 इनिंग असतात. आपल्या क्रिकेटमध्ये 2 इनिंग असतात, परंतु आमच्या जीवनामध्ये 3 इनिंग असतात. एक नोकरीला लागायची इनिंग, दुसरी सेवापूर्ती व्हायची इनिंग आणि तिसरी सेवापूर्ती झाल्यानंतर काय करायचं ही एक इनिंग असते. आता मुलीनं सांगितलं की त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं. निश्चितपणानं मी पाटील साहेब सांगेन की तुम्ही कुटुंबाकडे लक्ष द्यावं, परंतु पाटण तालुक्याचा वसा जर पाहिला तर याच्या मागे 15 वर्षापूर्वी शिक्षक राजकारण करायचे
आता या ठिकाणी मला म्हणजे बोलतो बरेच साळुंखे आहेत, डी.वाय. पाटील आहेत, मोहनराव पाटील गेले, परंतु या ठिकाणी आता अनेक मागण्यावर उपस्थित आहेत. मी तर पाटील सरांनी असं म्हणून तुम्ही आता सेवानिवृत्त झालेला आहे, प्राथमिक शिक्षकाला कुठे उभं राहायला संधी मिळत नाही. आता तुम्ही या ठिकाणी तालुक्याची भूमिका अर्जुनाची बजावतात. सर्वांची मी माफी मागतो, कारण आमचा शिक्षकावरती आज जर पाहिलं तर किती अन्याय होतोय. वाचा फोडण्याचं काम कोणाला नाही. आज जर बघितलं शिक्षकांच्याकडे किती नकोशी कामं झालेली आहेत. आता पाटील सरांना वाटत असेल की आता मी ह्यातनं सुटलो, अनेक जण या ठिकाणी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केली आम्हाला परत मार्गदर्शन करावं. 28 वर्ष मार्गदर्शनच केलं, आता त्यांना काहीतरी त्यांचं आयुष्याचं बघू द्या. मी एवढंच सांगेन की त्यांनी स्वतःचं लाईफ स्वतः इथून पुढचं करायचं आहे आणि आपली चॉईस निश्चितपणे ते करतील. आपल्या मुलीची ऐकतील का आमच्या सर्वांचं ऐकतील, हा त्यांचा मनोगत व्यक्त होईल. मी या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या वतीनं आपलं उर्वरित आयुष्य सुखसमृद्धीचं जावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद देशमुख सर. यानंतर श्री विनायक चव्हाण सर, अध्यक्ष शिक्षण समिती पाटण. नमस्कार सर्वांना. शिक्षकांच्या मधील प्राथमिक शिक्षकांच्या मधील एक आदर्श व्यक्तिमत्व, समतोल आणि उत्तम मार्गदर्शक असणारं व्यक्तिमत्व माझे शैक्षणिक गुरु सन्माननीय अर्जुन पाटील साहेब यांचा सेवापूर्तीचा समारंभ आहे. सर्वप्रथम मी सेवापूर्तीनिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, त्याचबरोबर पाटण तालुका शिक्षक समितीच्या सर्व परिवारातर्फे आणि पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी तसेच तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीने मी त्यांना दीर्घायुषी, आनंदी आणि निरोगी आयुष्य इथून पुढे त्यांना लाभो. खरं तर त्यांचं आयुष्य त्यांच्याकडे जर पाहिलं तर आयुष्य कसं जगावं हे त्यांच्याकडून आपल्याला शिकता येतं. शरीर प्रकृती दोन गोष्टीवर अवलंबून असते. एक आहार, त्याचबरोबर विचार. तुमचे विचार ज्या पद्धतीचे आहेत, सकारात्मकता. माझ्या जीवनामध्ये मी आज या ठिकाणी जो उभा आहे, अनेक चढ उताराचे प्रसंग आले, परंतु त्या प्रसंगाला कसं सकारात्मकतेने कसं सामोरे जावं हे मला जर कोणी शिकवलं असेल तर ते आदरणीय अर्जुन पाटील साहेब यांनी. जीवनामध्ये अडचणीच्या कालावधीमध्ये जे जे मला मार्गदर्शक लाभले त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून मी सन्माननीय अर्जुन पाटील साहेब यांच्याकडे पाहतो. अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल बोलता येतील, परंतु आता जर वेळेचं भान ठेवून मी फक्त एवढंच सांगेन की भरभरून तात्विकता, ठामपणा, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. बाका प्रसंग असेल तर त्यावेळेला प्रतिक्रिया न देता कशा पद्धतीने त्या प्रसंगाला आपण सामोरे जायचं आणि यशस्वीपणे बाहेर कसं पडायचं हे जर मला कोणी शिकवलं असेल तर ते आदरणीय अर्जुन पाटील साहेब यांनी. त्यांच्या सानिध्यामध्ये काम करताना एक वेगळाच अनुभव मिळालेला आहे. संघटनात्मक कामामध्ये जरी मी पाटण तालुका शिक्षक समितीचे अध्यक्षपद ज्या वेळेला माझ्याकडे येण्याची संधी मला प्राप्त झाली त्यावेळेला मी पहिला सल्ला जर कोणाही मला दिला असेल तर ते अर्जुन पाटील साहेब असतील. त्याचबरोबर सन्माननीय साळवे सर, असे अनेक मार्गदर्शक. समतोलता कशी राखावी ही त्यांच्याकडून शिकावी. ज्या गोष्टी स्वतः त्यांच्या मनामध्ये जे काही करायचं आहे ते जर त्यांना स्वतःला करता येत नसेल तर ते कोणाकडून कसं करून घ्यायचं हे पाटील साहेबांच्याकडून शिकावं. जसं मगाशी आमचे सन्माननीय मित्र विकास देशमुख सर म्हटले की शिक्षकांच्या मधील अर्जुन, आणि खरंच आहे. त्याच पद्धतीनं आपल्या सहकार्यांना पुढे कसं न्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं. मगाशी आमचे मित्र भोसले सरांनी तुम्हाला सांगितलं की अनेक चांगले वक्ते आज बऱ्याच वेळेला आपण सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की बाहेरचे वक्ते आणले जातात, परंतु अर्जुन पाटील साहेबांचा मनाचा किती मोठेपणा आहे आणि दुसऱ्याला मान देण्याची वृत्ती त्यांनी आपल्याच बेटातील
आपलेच सहकारी शिक्षक भोसले सर यांना सांगितलं की तुम्हीच प्रमुख वक्ता आणि तुम्हीच भाषण करायचं. ही जी वृत्ती आहे दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि अशी सकारात्मकता त्यांच्या विचारामध्ये कायमची भरभरून असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे, मगाशी बरेच 2-3 व्यक्ती म्हटले, कसं असतंय बघा, दुसऱ्याबद्दल जेवढे आपल्याकडे सकारात्मकता असेल तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपोआप निर्माण होत असते आणि ती ऊर्जा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत असते. मी जाता जाता एवढंच सांगेन की निश्चितपणानं आमच्या या चाफळ भागामध्ये ज्यांना ज्यांना अर्जुन पाटील साहेबांचा आशीर्वाद मिळाला ते 100% यशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यामधीलच एक विनायक चव्हाण आज पाटण तालुक्याचं नेतृत्व करतोय. अर्जुन पाटील साहेबांचा आशीर्वाद, एवढीच विनंती करेन की इथून पुढे सुद्धा असाच पाठीशी आशीर्वाद राहावा, मार्गदर्शन नेहमी मिळावं. साहेब, ज्या ज्या वेळेला अडचण येईल माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्याकडेच मार्गदर्शन घेण्यासाठी 100% येईल आणि आपलं चांगलं मार्गदर्शन इथून पुढे सुद्धा असंच मिळत राहू आणि निश्चितपणानं आपल्या पावलावर पाऊल ठेवून शैक्षणिक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपणास सेवापूर्तीनिमित्त पुढील आयुष्यात भरभरून हार्दिक आनंदमयी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद चव्हाण सर. यानंतर श्री उदय भंडारे, जिल्हाध्यक्ष बहुजन शिक्षक परिवार यांना विनंती आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावेत. रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. खरोखर असं एक अजात शत्रू व्यक्तिमत्व ज्यांचा आज सेवापूर्ती गौरव समारंभ यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आदरणीय अर्जुन ज्ञानदेव पाटील साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व समोरचे श्रोतागण हो, सर्वांना मानाचा नमस्कार. खरोखर माझ्या आयुष्यातील जे महत्वाचे क्षण असतील, माझ्या आयुष्यातील नोकरीची सुरुवात, माझं लग्न, माझी आयुष्यात जे जे घडलेले प्रत्येक प्रसंग, या प्रसंगामध्ये माझ्या प्रसंगामध्ये भक्कमपणे साथ देणारे, भक्कमपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन ज्ञानदेव पाटील आणि त्यांची पत्नी. खरोखर माझं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी नोकरीची सुरुवात, नवीन संसार आणि त्यावेळी खरोखर एक योग्य मार्गदर्शन या पती पत्नीने केलेलं आहे. माझी मिसेस डेरवनमध्ये त्यांची स्टाफ मेंबर होती आणि ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये दिल्लीचा जो अधिवेशन झालं, खरोखर आयुष्यात मी ते विसरू शकत नाही की त्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये माझ्या या चाफळ भागामधील फक्त अर्जुन ज्ञानदेव पाटील नाव घेऊ शकत नाही. अर्जुन पाटील असेल, साळवे गुरुजी असतील, प्रभाकर मोरे असतील, अशोक पाटील,